आणि आज देवाच्या कृपेने टेस्टिमनी संडे हे मी स्वतःच्या योजनेनं नाही केलं. मागच्या रविवारी माझ्या घरात नाही येताना लक्षात आलं, देव म्हटला की साक्षीचा रविवार घ्यायचा. मग मी आराधनेमध्ये विसरलो, वचनामध्ये विसरलो. वचन झाल्यावर परत मी प्रार्थनेला बसलो इथं देवाला धन्यवाद द्यायला. तर परत परमेश्वर मला आठवण करून दिला की आपल्याला साक्ष द्यायचे. हालेलुया, हालेलुया. मागच्या 8 महिन्यामध्ये एवढी जरी साक्ष छोटी असली तरी ती देवाच्या गौरवासाठी आपण ती साक्ष द्यायची. त्याचं कारण आहे, देव म्हटला की पृथ्वीच्या शेवटीपर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सायचिप्टी सांगा, मी खूप आनंदित आहे. सांगा सायचिप्टीला, मी खूप आनंदित आहे. मी आज साक्ष देणार आहे. मी देवाचा गौरव करणार आहे. मी देवाची महिमा प्रगट करणार आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण देवाचं वचन काढूया. मत्ते 25 अध्याय 14 पासून 30 पर्यंत पूर्ण संदर्भ वाचा. मत्ते 25 अध्याय 14 पासून 30 पर्यंत पूर्ण संदर्भ वाचा. ज्याला 5,000 रुपये मिळाले होते त्याने लागलीच जाऊन त्यावर व्यापार केला व आणखी 5,000 रुपये मिळवले. तसेच ज्याला 2,000 रुपये मिळाले होते त्यानेही आणखी 2,000 रुपये मिळवले. परंतु ज्याला 1,000 रुपये मिळाले होते त्याने कुंभीत खणून आपल्या धनाचा पैसा जमवला. मग पुष्कळ काळानंतर ज्या दासांचा धनी आला व त्यांच्यापासून हिशोब घेऊ लागला. आणि ज्याला 5,000 रुपये मिळाले होते त्याने जवळ येऊन आणखी 5,000 रुपये आणले. तो म्हणाला, महाराज, तू मला 5,000 रुपये सोडून दिले. पहा, मी आणखी 5,000 रुपये मिळवले आहे. त्याचा धनी त्याला म्हणाला, शाबास, चांगल्या व विश्वासू दासा, थोडक्यावर तू विश्वासू झालास. मी तुला पुष्कळावर नेमू. तू आपल्या धन्याच्या आनंदात ये. ज्याला 2,000 रुपये मिळाले होते तोही जवळ येऊन म्हणाला, महाराज, तू मला 2,000 रुपये सोडून दिले. पहा, मी आणखी 2,000 रुपये मिळवले आहे. त्याचा धनी त्याला म्हणाला, शाबास, चांगल्या व विश्वासू दासा, थोडक्यावर तू विश्वासू झालास. मी तुला पुष्कळावर नेमू. तू आपल्या धन्याच्या आनंदात ये. आणि ज्याला 1,000 रुपये मिळाले होते तोही जवळ येऊन म्हणाला, महाराज, मी तुला ओळखले की तू कठोर माणूस आहेस. जेथे तू पेरले नाही तेथून कापणी करतोस आणि जेथे तू विखरले नाही तेथून गोळा करतोस. म्हणून मी भ्यालो आणि जाऊन मी तुझे 1,000 रुपये कुंभीत लपवून ठेवले. पहा, तुझे तुला मिळाले. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर देऊन म्हटले, अरे वाईट व आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथे मी कापणी करतो आणि जेथे मी विखरले नाही तेथून मी गोळा करतो. हे तुला ठाऊक होते काय? तर तू माझा पैसा सावकाराकडे ठेवायचा होता, म्हणजे मी आल्यावर आपला पैसा व्याजात सुद्धा घेतला असता. म्हणून तुम्ही ते 1,000 रुपये त्याच्यापासून घ्या आणि ज्याच्याजवळ 10,000 रुपये आहेत त्याला ते द्या. कारण ज्याला आहे त्या प्रत्येकाला दिले जाईल आणि त्याला भरपूर होईल. पण ज्याला नाही त्याला जे असेल ते देखील त्याच्यापासून घेतले जाईल. आणि तुम्ही त्या निरुपयोगी दासाला बाहेरच्या अंधारात टाकून द्या. तिथे रडणे व दात खाणे होईल. हालेलुया, हालेलुया. फक्त एकदा 15 वचन वाचा. आपण वचनाकडे जाऊया. आणि त्याने एकाला 5,000 रुपये, एकाला 2,000 रुपये व आणखी एकाला 1,000 रुपये असे प्रत्येकाला
ज्याच्या त्याच्या शक्तीप्रमाणे दिले. आणि तो दुसऱ्या देशास गेला. हा, हालेलुया. बायबल एक उदाहरण देत आहे. परमेश्वर एक दाखला दिला की एक श्रीमंत व्यक्ती आहे, एक गुरु आहे, एक मालक आहे. त्यानं 3 लोकांना बोलवलं. पहिली गोष्ट, त्यानं स्वतःच्या दासाला बोलवलं. हे बघा, आपल्या जीवनामध्ये चर्चचं महत्व, आपल्या लेकरांच्या जीवनामध्ये चर्चचं महत्व जर कमी होत असेल तर लक्षात ठेवा, फुल पण नाही, फुलाची पाकळी पण नाही. ज्याला 1 मिळालं तो त्याचाच दास आहे, ज्याला 2 मिळालं तो त्याचाच दास आहे, ज्याला 5 मिळालं तो त्याचाच दास आहे. ज्याच्याकडे 5 होते ना 10 केलं. ते 10 होण्यासाठी पहिला त्याच्या गुरुने त्याच्याकडे 5 रुपये दिले. आपल्या जीवनामध्ये मंदिराचं, देवाच्या चर्चचं, आपल्या लेकराच्या जीवनामध्ये महत्व कमी नाही व्हायला पाहिजे. कारण का पुढं जाऊन जे आपण ब्लेसिंग बघणार, पुढं जाऊन ज्या गोष्टी आपल्याकडे येणार, समजायला त्याचं भांडवल परमेश्वर चर्चमध्ये देतोय. म्हणून कधीच आणि कधीच जीवनाच्या शेवटापर्यंत आपल्या लेकराच्या जीवनामध्ये, आपल्या परिवारामध्ये समजायला चर्चचं महत्व कमी नाही व्हायला पाहिजे. काल मी आणि पप्पा बोलत बसलो आणि पप्पा म्हणले की 90% आपण सेवकाई करतोय, म्हटले 10% फक्त आपण बिझनेसला देतोय. आता हे मी तुम्हाला सांगत नाही, परंतु मला तुम्हाला यात नाही गोष्ट सांगायची की कधीच आणि कधीच चर्चचा वेळ बिझनेससाठी नाही, चर्चचा वेळ फिरण्यासाठी नाही, चर्चचा वेळ नातेवाईकासाठी नाही, चर्चचा वेळ फक्त परमेश्वरासाठी. का? त्याच वेळेत परमेश्वर कुणाला 1 रुपया देतोय, कुणाला 5 रुपये देतोय, कुणाला 2 रुपये देतोय. ते नंतरची गोष्ट आहे की तुम्ही त्याचं किती करताय. पण पहिली गोष्ट आहे, परमेश्वर कधी देतोय? ज्यावेळी तुम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जो परस्पराच्या गुप्त स्थळी बसतो तो सर्व समाजाच्या छायेखाली आहे. जोपर्यंत आपण त्याच्या छायेखाली येत नाही तोपर्यंत पुरवठा पण देत नाही परमेश्वर. घरात बसून चर्च चुकवून परमेश्वर मला पुरवठा देत नाही. माझा पुरवठा कधी आहे? ज्यावेळी मी देवाच्या मंदिरात आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगते की एकाला 5 दिले, एकाला 2 दिले, एकाला 1 दिलं. प्रत्येकाच्या क्षमतेप्रमाणे परमेश्वर दिला. माझं आजचं वचन, याचा संदर्भ एकच आहे की जे परमेश्वर आतापर्यंत तुम्हाला दिलेलं आहे, जे आरोग्य आतापर्यंत दिला, जे वचनाचं नॉलेज तुम्हाला आतापर्यंत दिला, जे मोकळीकता परमेश्वर आतापर्यंत दिला, जे शापातून मुक्ती परमेश्वर आतापर्यंत दिला, त्याचा तुम्ही स्वतःसाठी आणि देवाच्या राज्यासाठी काय उपयोग केला? हालेलुया, हालेलुया. एक वचन वाचा, नीतिसूत्रे 24 अध्याय 30 ते 34 वचन वाचा. नीतिसूत्रे 24 अध्याय 30 ते 34. आळशी पुरुषाच्या शेताजवळ आणि निर्बुद्ध मनुष्याच्या द्राक्षमळ्याजवळ मी चालत गेलो. हा, आळशी पुरुषाच्या शेताजवळ आणि निर्बुद्ध व्यक्तीच्या द्राक्षमळ्याजवळ मी चालत गेलो. तेव्हा पहा, त्याच्या सर्वावर काटेरी झाड वाढलेले आहेत आणि खास कुरी झाडांनी त्याची पाड झाकलेली आहे, त्याची दगडी भिंत मोडलेली आहे. तेव्हा मी ते पाहिलं आणि त्याकडे नीट लक्ष लावलं. मी पाहून बोध घेतला. आणखी थोडीशी झोप घ्यावी, थोड्याशा डुलक्या खाव्या, झोप घ्यायला हात थोडेसे पोटाशी धरावे, म्हणजे तुझे दारिद्र्य लुटारू सारखे, तुझी गरिबी हत्यार बंद मनुष्यासारखी तुझ्यावर. हालेलुया. हे बघा, हे व्यक्ती ज्याचं रान ओसाड पडलेलं आहे, ज्याच्या शेतामध्ये समजायला काटेरी झाड उगवलेले आहेत, आणि तो गरीब आहे, तो दरिद्री आहे.
आश्चर्याची गोष्ट काय आहे की परमेश्वर त्याला शेत दिलाय. आश्चर्याची गोष्ट काय आहे की परमेश्वर त्याच्याकडे जागा दिलाय, तरीही त्याची अवस्था गरिबीची आहे. आश्चर्याची गोष्ट काय आहे, परमेश्वर तुम्हाला पवित्र आत्मा दिलाय. आश्चर्याची गोष्ट काय, परमेश्वर तुम्हाला सामर्थ्य दिलंय. आश्चर्याची गोष्ट काय, परमेश्वर पवित्र आत्म्याद्वारे तुमच्यामध्ये सामर्थ्य ठेवलंय, तरीही माझी परिस्थिती तशीच काय. त्याचं कारण काय, आज नको उद्या चर्चला जाऊया, आज नको पुढच्या महिन्यात उपास प्रार्थना करूया, आज 1 तास लवकर झोपूया, आज 1 तास लवकर प्रार्थना संपवूया, आता नको नंतर प्रार्थना करूया, आता पाहुणे आल्यात. हे या गोष्टी बायबल सांगते, ही गोष्ट एक लुटारू सारखं, एक हत्यारबद्ध मनुष्य जो तुमचं आयुष्य नुकसान करायला आलंय, त्या पद्धतीने तुमची गरिबी तुमच्यावर परत येणार. हालेलुया. व्हॉट हॅव यू डन विथ द थिंग्स गॉड हॅव गिवन यू. जे परमेश्वर तुम्हाला दिला त्याच्यामध्ये तुम्ही काय तयार केलं. हालेलुया. देव पीक देत नाही, परमेश्वर जमीन देतोय. तुम्ही ते नांगरायची, तुम्ही ते बीज पेरायचं, परमेश्वर ब्लेस करून मग पीक येते. जसं त्या व्यक्तीला परमेश्वर शेत दिला, तसं परमेश्वर तुम्हाला सामर्थ्य दिला, परमेश्वर तुम्हाला वचन दिला, परमेश्वर गुडघे टेकण्याचा अधिकार दिला, परमेश्वर अब्बा बापा हाक मारण्याचा अधिकार दिला. या सगळ्या गोष्टी असूनही जर माझी अवस्था वाईट आहे, याचं कारण आहे, स्तोत्र करता म्हणतो मी बोध घेतला तुझी अवस्था वाईट यासाठी आहे, कारण का त्याचा आळस. हालेलुया. देव माझ्या जीवनात का साक्ष करत नाही. जो विश्वास तुमच्यामध्ये परमेश्वर दिला, जे वचन तुमच्यामध्ये दिलं, काय त्या वचनाच्या विश्वासाद्वारे तुम्ही निर्भयपणे बिझनेससाठी, जॉबसाठी, आयुष्यात काय तर नवीन करण्यासाठी पाऊल उचलला का. हालेलुया. क्लिअर 15 वचन सांगते मत्ते 25:15 की एकाला 5, एकाला 2, एकाला 1 त्यांच्या क्षमतेप्रमाणे. जे देव तुम्हाला आत्ता दिले अकाउंटमध्ये 10,000 असतील ती तुमची क्षमता आहे, परंतु बायबल सांगते की ज्याच्याकडे 5 होते ना 10 केलं. देव किती माझ्याकडे कमी दिलंय, जो रडण्यात काय अर्थ नाहीये. हालेलुया. पुष्कळ लोक आयुष्यात रडण्यातच निघून जाते की देव मला किती कमी दिलाय, देव मला तसं नाही दिला, देव मला असं नाही दिला, देव मला हे नाही दिला, देव मला ते नाही दिला. परंतु बायबल सांगते, देवाने एक उदाहरण दिलं की परमेश्वर प्रत्येकाला क्षमतेप्रमाणे दिला. साईडच्या व्यक्तीला सांगा, तुमच्याकडे जे आहे ते तुमच्या क्षमतेप्रमाणे परमेश्वर दिलाय, त्यातनं तुम्ही काय करताय. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. तो झोप काढालाय. जी जमीन त्याला त्याच्या राज्यामध्ये उंच करू शकते, धनवान करू शकते, ती जमीन ओसाड पडल्या, हा झोप काढायलाय. जे पवित्र आत्मा आपल्याला सर्वात उच्च लेवलला नेऊ शकतोय, जे विश्वास आपल्याला सर्व उच्च लेवलला नेऊ शकतोय, जे सामर्थ्य आपल्याला सर्व उच्च लेवलला नेऊ शकते, ते सामर्थ्य आपल्यामध्ये काम करत नाही का. माझा वचनाचा, प्रार्थनेचा आळस आणि माझ्या जीवनामध्ये देवाचं खालचं स्थान. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जिच्याकडे 5 दिलं त्यानं जाऊन व्यवसाय केला, त्यानं 5 घेऊन प्रार्थना नाही केली, देवा तुम्हाला 5 रुपये दिले, आता मी प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये या 5चं 10 रुपये व्हायला पाहिजे. नाही, त्याने 5 घेतला. का. देवाचं वचन महत्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये. जर देवानं ब्लेसिंग दिलं, पण ज्या व्यक्तीकडे देवाच्या वचनाचं ज्ञान नाही, ते ब्लेसिंग त्या जीवनामध्ये खूप उशीर काम करू शकत नाही. का. देवाने याला ब्लेस केलं 5 रुपये देऊन, त्याच्याकडे देवाच्या वचनाचं ज्ञान होतं, त्या ज्ञानाद्वारे त्याला कळालं की आपल्याला व्यवसाय करायचा आहे, ते 5 घेतला, त्यानं 10 केलं. का. देवाची लेकरं दर ब्लेसिंग मिटिंगला त्यांना ब्लेसिंग पाहिजे आहे, दर रविवारी ब्लेसिंग पाहिजे आहे. कुठं जाते मागच्या आठवड्याचं ब्लेसिंग, कुठं जाते मागच्या आठवड्याचं आरोग्य, कुठं जाते मागच्या वर्षी दिलेलं परमेश्वर आर्थिक पुरवठा कुठं जातोय. देवाचं ज्ञान, देवाच्या वचनाला महत्व नसल्या कारणानं डोक्यामध्ये आयडिया येत नाही की पुढं काय करायचं आहे माझ्या आशीर्वादाचं. हालेलुया. हालेलुया. साईडच्या व्यक्तीला ऐकायलाय का, समजाले. गुड मॉर्निंग. अजून 3 मिनिट आहेत.
समजा दुपार व्हायला अजून 3 मिनिटं, अजून आपण फ्रेश असायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एक वचन काढूया, नीतिसूत्रे 14 अध्याय 23 वचन. 14 अध्याय 23 वचन. सर्व प्रकारच्या श्रमात प्राप्ती होत असते, हा. परंतु पोटाची वटवट केवळ पोटा घडवते. हा, सर्व प्रकारच्या श्रमामध्ये, 15 मिनिटाच्या प्रार्थनेमध्ये, 20 मिनिटाच्या प्रार्थनेमध्ये, 8 तासाच्या प्रार्थनेमध्ये, 1 तासाच्या प्रार्थनेमध्ये, 1 दिवसाच्या नाईट प्रेयरमध्ये, 2 दिवसाच्या नाईट प्रेयरमध्ये, अर्ध्या दिवसाच्या उपवासामध्ये, पूर्ण दिवसाच्या उपवासामध्ये, बायबल सांगते सर्व प्रकारच्या श्रमामध्ये यश प्राप्ती आहे, परंतु फक्त बडबड. हे व्यक्ती झोपलास, याच्याकडे परमेश्वर शेत दिलंय, ही जी अपेक्षा असते की माझं शेत देव पिकवायला पाहिजे, पण तसं होत नसते. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पुढे जाण्यासाठी, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जे देवाने वचन दिलंय ते पूर्ण होण्यासाठी काय श्रम करायला, काय प्रार्थना करायला, काय डिसिप्लिन घरामध्ये लावलाय, काय डिसिप्लिन स्वतःला लावलाय, कोणती शिस्त स्वतःला लावलाय की मी माझा वेळ हे देवाचा आहे, मी माझा हा दिवस देवाचा आहे, मी हे रविवार देवाचा आहे, हे दिवस उपवासाचा आहे, हे कोणासाठी तोडलं जाणार नाही. कोणती शिस्त, कोणता श्रम आपण करायला. पुष्कळ लोक आहेत त्यांच्याकडे जागा जमीन परमेश्वर दिलाय. मी दिसणाऱ्या जागा जमिनीचं बोलत नाहीये, मी म्हणते आत्मिक जागा जमीन म्हणजे काय, जागा आणि जमीन म्हणजे काय, एक सोर्स परमेश्वर तुमच्या आतमध्ये दिला, त्याचं नाव पवित्र आत्मा आहे. बायबल सांगते वचन आणि प्रार्थना जीवनाची भाकर आहे. ज्यावेळी आपण प्रार्थना करत नाही, आत्मा आतून कमकुवत होते. एक कुपोषित जमीन, एक बंजर जमीन, तुम्ही किती चांगल्या क्वालिटीचं बी त्यामध्ये घाला, ते फल देऊ शकत नाही. जर प्रार्थना करत नाही तुम्ही, जर वचन वाचत नाही तुम्ही, तुमचं जीवन एक कुपोषित जमीनसारखं बनते. म्हणजे जसं मी मार्गाशी भविष्यवाणी केली, आरोन येऊन तुमच्यामध्ये बी जरी पेडला, तुम्ही त्यातनं काय उगवू शकणार नाही, कारण का प्रार्थना नसल्यामुळं, वचन नसल्यामुळे जमीन बंजर पडलेली. हालेलुया. प्रॉब्लेम इथं आहे की देव मला किती कमी दिला याच्यावर मी रडतोय, पण जे परमेश्वर दिला देवा यातून मी काय निर्माण करू, याच्याविषयी मी कधीच प्रार्थना करत नाही. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाला 10,000 नाही दिले, देव म्हटलं 5,000 द्या, कारण का मला माहिती आहे तुझ्या क्षमता आहे 5 10 करायसाठी. एक अलौकिक गोष्ट, एक वेगळी गोष्ट आपण देवामध्ये बघतोय की परमेश्वर कधीच आणि कधीच आपल्याकडे त्या दृष्टीनं बघतच नाही, ज्या दृष्टीनं आई वडील, ज्या दृष्टीनं समाज, ज्या दृष्टीनं आपण स्वतःकडे बघतोय. ते लोक गुलाम आहेत, हे मालक आहे, पण त्यानं ओळखलं कुणाच्याच चांगला बिझनेसमॅन आहे, त्याला बरोबर 5 दिलं. त्यानं ओळखलं कुणाच्याच जरा सेकंड लेवलचा बिझनेसमॅन आहे, बरोबर त्याला 2 दिलं. त्यानं ओळखलं की कुणामध्ये कंजूसपणाचा आत्मा आहे, त्याला 1च दिलं. किती ब्रिलियंट परमेश्वर आहे. गुलाम आहे हे बिझनेसवाले लोक नाही, गुलाम आहे. हालेलुया. जे परमेश्वर तुमच्याकडे दिलाय, समजायले देव तुमच्या क्षमता बघितला की तुम्ही त्याला डबल करू शकताय. देव तुमच्यामध्ये क्षमता बघितला की तुम्ही त्या बीजाचं फलामध्ये रूपांतर करू शकताय. म्हणून परमेश्वर ते आयडिया, म्हणून परमेश्वर ते जॉब, ते स्वप्न, म्हणून परमेश्वर ती गोष्ट करायचं मनामध्ये टाकतोय आपल्या. परंतु जे पवित्र आत्मा मला दिलाय परमेश्वर, त्याचा उपयोग मी काय करायला लागलो. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. साहेबच्या व्यक्तीला जरा समजायले का, सर्व प्रकारचं श्रम यश प्राप्त करते. मुखाची वटवट, मला देवाने एवढंच दिलंय, माझी प्रार्थना ऐकली नाही, मी उपवास माझा वाया गेला, माझी प्रार्थना वाया गेली, इतक्या दिवस मी चर्चला आलो, मला काय मिळालं, हे ब्रदर मला बोलला, ती सिस्टर मला बोलली, सेवक मला बोलला. बायबल सांगते या सर्व गोष्टी, त्याचा काय फायदा नाही. परंतु या सर्व बोलण्यापेक्षा तुम्ही उठून मध्यरात्री प्रार्थनेला बसता की देवा आज मी 1 तास मध्यरात्र प्रार्थना करणार आहे. 2 तास माझ्या आई वडिलांसंग बसून माझं फ्युचर डिस्कस करण्यापेक्षा आज 2 तास मी आतमध्ये जाऊन दार लावून प्रार्थनेत बसणार आहे. टेन्शन मी घरात दंगा करण्यापेक्षा मी आज तेव्हा कुठतर लांब जाऊन मी एकांतामध्ये बसणार आहे आणि मी ही अपेक्षा बाळगणार, मी प्रार्थना करणार, तू माझ्यासंग बोल.
देवाचं वचन कधीच खोटं नाही. मी मागच्या रविवारी मला वाटतं साक्ष सांगितली की जे जेसीबी तुम्ही बघताय, ज्यावेळी देशामध्ये महामंदी सुरू होती, सगळीकडे आर्थिक मंदी होती, त्यावेळी एक तरुण धार्मिक होता. त्याने देवाला प्रार्थना केली, देवा मला ऑलरेडी माझी परिस्थिती गरीब आहे, पण मला असं नाही राहायचं, मला तू काहीतर सांग, काहीतर मला हे कर की जेणेकरून या 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 सगळ्या परिस्थितीमध्ये मी श्रीमंत बनावं किंवा मी ब्लेस्ड बनावं. त्याच्याकडे जे होतं ते वापरलं. त्याकडे पवित्र आत्मा, त्याकडे अधिकार होता आब्बा बाप्पा हाक मारण्याचा, त्या अधिकार त्यानं वापरला. आणि ज्यावेळी तो प्रार्थना करत होता एक दिवशी झोपला. परमेश्वर त्याला डिझाईन दिला की जेसीबी कसं बनवायचं. ते मेकॅनिकल इंजिनियर होता. देव त्याला डिझाईन दिला जे जेसीबी कुणाला माहिती नाही, कधी कोणी विचार केला नाही की अशी पण मशीन इतकी मोठी बनवू शकता. परमेश्वर स्वप्नात त्याला डिझाईन दिला. त्याच्याकडे पण कारण असं होतं की आर्थिक मंदी सुरू आहे, देवा तू लोकांकडे 10,000 तर दिलंयस, 10,000 मध्ये त्यांचा महिना निघतोय, माझ्याकडे काहीच नाही दिलास, मी धार्मिक असून माझा काय फायदा नाही. त्याच्याकडे जे होतं, जे परमेश्वरच्या आतमध्ये ठेवला, जे परमेश्वर त्याला अधिकार दिला, त्यांनी त्याचा उपयोग केला. तुम्ही दिलेल्या परमेश्वराच्या अभिषेकाचा, तुम्ही परमेश्वर तुम्हाला दिलेल्या आरोग्याचा, तुम्ही परमेश्वर तुम्हाला दिलेल्या 10 रुपयाचा, तुम्ही परमेश्वर तुम्हाला दिलेल्या 1000 रुपयाचा, तुम्ही परमेश्वर तुम्हाला दिलेल्या विचाराचा, नॉलेजचा, एज्युकेशनचा काय फायदा कराल. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. ज्यावेळी 2 महिन्यामागं, मला वाटतं 1 महिन्यामागं, आपण सांगलीच्या चर्चमध्ये 7 तास अन्य भाषेत प्रार्थना घेतली आणि मोस्टली सगळे लेडीज लोक होते. मी त्यांना सांगितले, एका स्त्रीची साक्ष सांगितली. लुसी फेरो तिचं नाव होतं. समजाले, ती आफ्रिकन होती 1800च्या काळामध्ये, मला 1500-1800 या टायमामध्ये. आणि त्यावेळी अमेरिकेत आफ्रिकन लोकांवर जुल्म जाच केलं जायचं. आणि ती एक बायबल स्कूलमध्ये फरशी पुसायचं काम करत होती. समजायले, काय करत होती? साहेब व्यक्तीला सांगा, फरशी पुसायचं काम. चर्चच्या कुठल्या कामाला हलकं कधी समजायचं नाही. तिला तिथं बायबल स्टडीसाठी आत घेतलं गेलं नाही, पण तिला तिने जबाबदारी दिली की फरशी पुस. आणि त्यावेळी कडक लॉ होता की 6 नंतर कुठला आफ्रिकन बाहेर पडणार नाही. त्यावेळी कडक लॉ होता की कुठलाही आफ्रिकन सन्मानाच्याच ठिकाणी बसणार नाही, आणि स्त्रिया तर नाहीच नाही. त्या दिवशी नियमितप्रमाणे ती बाहेर फरशी पुसत होती. क्लास सुरू होता आतमध्ये, ती बाहेर फरशी पुसत होती. म्हणून म्हणलं, चर्च मधली कुठली जबाबदारी, देवाच्या मंदिरातली कुठली जबाबदारी हलकी नसते. फरशी पुसत असताना तिनं आतमध्ये वचन ऐकलं. सेवक शिकवत होते की शेवटच्या समयामध्ये मी माझा आत्मा, समजाले, तरुणावर तरुण ओतणार. मग तिनं बाहेर फरशी पुसत असताना तिनं म्हटली, देवा तुझा आत्मा फक्त आत बसल्यावर उतरतोय का माझ्यासारख्या व्यक्तीवर पण उतरणार. हालेलुया. तिच्याकडे एज्युकेशन, शिक्षण नाहीये, तिच्याकडे एज्युकेशन नाहीये, तिच्याकडे ताकद नाहीये, तिच्याकडे सन्मान नाहीये, तिच्याकडे ओळखी नाहीये, तिच्याकडे कनेक्शन नाहीयेत, तिच्याकडे असं काहीच नाही ज्याच्याद्वारे तिची येणारी पिढी बदलू शकते. पण तिच्याकडे एक गोष्ट होती जी देव तिला दिला, फरशी पुसायची जबाबदारी. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे पुसत असताना तिनं वचन ऐकले. देवा म्हटली, जर तुझं वचन सत्य आहे म्हटली, तिथं लिहिले ऑल फ्लेश, समस्त मनुष्य जातीवर. ऑल फ्लेश, फ्लेश म्हणजे त्याचं जर मूळ भाषेमध्ये चमडा असते ना, ती म्हटली, मी देवा मी काळे आहे, ते पांढरे. मग देवा जर तुझं वचन सत्य आहे तर माझ्यावर तुझा आत्मा उतरायला पाहिजे. हालेलुया. काय म्हटली? जर तुझं वचन सत्य आहे तर माझ्यावर तुझा आत्मा उतरायला पाहिजे. ती पहिली आफ्रिकन स्त्रीपैकी एक आहे जिच्यावर पवित्र आत्मा उतरला. आणि असा देवाचा अभिषेक तिच्यावर उतरला की तिच्यासाठी अमेरिकेला आपला नियम बदलायला लागला. कारण का जसं देव या स्त्रीमधनं चमत्कार करालता, जसं देव या स्त्रीचा उपयोग करालता, जसं कॅन्सरच्या प्रार्थनेत बरे व्हायचे, त्याचे दुष्टात्मे निघाल, कॅन्सर असे निघून पडायला, असले चमत्कार त्यांनी कधीच बघितले नाहीत एक काळ्या महिलेकडून. आरोग्य सगळ्याला पाहिजे, सुटकारा सगळ्याला पाहिजे,
त्यांनी नियम बदलला. 6 नंतर आफ्रिकी लोकांनी बाहेर पडायचं नव्हतं. परंतु काय होतं की 6 नंतर सगळ्याचे काम सुटायचे, त्यामुळे मिटिंगसाठी सगळे लोक 6 नंतर यायचे. त्याने या स्त्रीसाठी त्यांनी नियम बदलला. या स्त्रीसाठी एक आफ्रिकन सन्मानस्थानी थांबू शकत नाही, तो नियम बदलला. या स्त्रीसाठी एक आफ्रिकन स्त्री रस्त्यावर येऊ शकत नाही, त्याचा नियम बदलला. हालेलुया, हालेलुया. कोण? एक गुलाम. काय दिले देवाने तिच्याकडं? एज्युकेशन, बायबल स्टडी, बायबल कॉलेज सर्टिफिकेट नाही, फरशी पुसायची जबाबदारी. पण जे तिला परमेश्वर दिला, हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. लोक लाईन मध्ये थांबत होते की ती त्यासाठी प्रार्थना करू दे. राष्ट्रपती, अधिकारी, मंत्री, जे काळ्या लोकांची सावली पण स्वतःवर पडू देत नव्हते, ते काळ्या स्त्रीचा हात स्वतःवर ठेवून गेल्यात. का? तिच्याकडे जे होतं त्यानं त्यातनं काहीतरी केलं. तुमच्याकडे 2 आहेत ऑप्शन. एक, जे जितकं कमी देव दिलं त्याच्यावर रडायचं, किंवा जे परमेश्वर दिलाय त्यासाठी प्रार्थना करून त्यातून काहीतरी तयार करायचं. तुम्ही काय निवडताय? तिच्याकडे कारण आहे, मी अशिक्षित आहे, पण त्याला माहिती देवाचं सामर्थ्य माझ्यावर आहे. आणि त्या स्त्रीच्या द्वारे एक तरुण मुलाचं तारण झालं, आणि त्या मुलाच्या द्वारे समजायले, त्या मुलाच्या द्वारे परमेश्वर आत्ताच्या मॉडर्न सदीमधलं सगळ्यात मोठं रिवायवल घडवला. जसं पेंटिकॉस्टच्या दिवशी अग्नी जिबा उतरल्या, सेम तसं त्या मुलाच्या द्वारे ज्यावेळी त्यांनी सगळे प्रार्थना करत होते, मुलगा प्रार्थना लीड करत होता, त्यावेळी रिअल अग्नी तिथं उतरला. 2-2, 3-3 किलोमीटर दिसत होतं की त्या ठिकाणी अग्नी उतरलाय. सगळे मंत्री, सगळे लोक फायर ब्रिगेड तिथे यायला बघायला काय व्हायला लागले. आग लागल्या, पाणी विझवायला, पण पाणीनं कोण काय आग विझना. आज जाऊन बघतात लोक जिवंत आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सांगतोय का, ज्यावेळी ते रिवायवल सुरू झालं तिथं, त्यावेळी त्या रिवायवल मध्ये एक अमेरिकन पोरगी 17 वर्ष देवाने तिला स्पर्श केलं. तिच्याकडं शिक्षण इतकं नव्हतं, 17 वर्षाची, लहान आहे, पण देव तिला ब्लेस केला, देव तिला स्पर्श केला. ती ज्यासाठी प्रार्थना करायची, तिचा एक स्पेशल अभिषेक देव तिला दिला की फक्त आंधळे लोक ती बरे करायची. जवळ ते रिवायवल सुरू होतं 2-3 वर्ष, 28 लाख आंधळे लोक तिने बरे केले. किती? हालेलुया, 28 लाख. हे सगळं कसं घडलं? एक स्त्री जी फरशी पुसत होती, जिनं कुरकुर नाही केली की देव मला किती कमी दिलाय, तिनं देवाला धन्यवाद दिला की देवा माझ्यावर अभिषेक दे. हालेलुया, हालेलुया. जे तुमच्याकडे आहे ते पुरेस आहे. तुम्हाला माझ्याकडे काहीच नाही, माझ्याकडे नुसतं कर्ज आहे, पुरेस आहे. येशूबाकडे काय नव्हतं, फक्त खड्डा होता. हालेलुया. येशूबाकडे काय होतं? फक्त गुलामगिरी होती. काय होतं त्याच्याकडे? जे देव तुम्हाला दिलाय ते पुरेस आहे. पण तुम्ही त्यातनं काय निर्माण करताय? का तुम्ही बडबड करून देवाला कोसून 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 जे हाय ते पण गमावताय? हालेलुया, हालेलुया. किती लोकांना झोप आला, त्यांनी जोरात हल्लोय म्हणा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. समजायला एक स्त्री, नो नॉलेज, नो प्रेस्टीज, नो ऑनर, काही लायकी नाही, परंतु त्या स्त्रीला जे देव दिला तिनं त्यातून काहीतरी तयार केलं. जर देवाचा अभिषेक तुमच्यामध्ये, जर देवाचं वचन तुमच्याकडे, जर तुम्ही देवाचं लेकर आहे, कारण देऊच नका. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही कारण दिलं तर काय होईल माहिती आहे का? त्या आळशी व्यक्तीसारखं जे जमीन म्हणजे जे पवित्र आत्मा तुमच्यामध्ये परमेश्वर दिला ते बंजर होऊन जाईल, बंजर होऊन जाईल, त्याचा काय उपयोग नाही राहणार. सर्व प्रकारचं श्रम. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे बघा, तुम्ही स्त्री आहे ती तुमची कमतरता नाहीये, तुम्ही गरीब आहे तुमची कमतरता नाहीये, तुम्ही कर्जात आहे तुमची कमतरता नाहीये. उलट देवाला धन्यवाद द्या, देवाला धन्यवाद द्या. का?
जितकं जगिक दृष्टीने तुम्ही कमकुवत आहे तितकी सुंदर आणि प्रभावशाली साक्ष परमेश्वर आपल्या जीवनामध्ये करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कोण विचार केला असेल की मॉडर्न सदीमधलं सगळ्यात मोठं रिवायवल एक ब्लॅक स्त्रीपासनं, जिला एज्युकेशन पण नाही, जी बायबल स्टडी करत नव्हती, बायबल कॉलेजच्या बाहेर फरशी पुसत होती, त्या दिवशी जर तिनं फरशी पुसायला गेली नसती तर, त्या दिवशी लेट फरशी पुसायला गेली असती तर. खूप महत्व आहे देवाच्या राज्यामध्ये वेळेला. छोट्यामधलं छोटं काम असू दे, चर्च संबंधित, समजायला ते रिस्पेक्ट न करायचं का तुम्हाला माहित नाही. हालेलुया, हालेलुया. मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो, जगिक उदाहरण आहे, पण जर एक जगिक व्यक्ती विचार करतो, विचार करा की परमेश्वर तुमच्या माझ्यासाठी काय विचार करू शकतो. माझा एक मित्र आहे आणि त्याचा ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये एक मुलगी आहे आणि ते खूप श्रीमंत आहेत. मग आम्ही बसलो, त्यानं ओळख करून दिली. मग त्यानंतर कॉलेज संपलं, सगळं झालं. मग एक वेळ मी बसलो ते असं बोलत, मग त्या जे कोणत्याची मैत्रिणी, त्याचा आजोबा वारला होता, ते म्हटलं मी तिकडं चाललोय. मग त्यानं मला नाव सांगितलं असं असं. मी म्हटलं अरे यांचं 2-2 आडनाव कसं काय वेगळं आहे. तर म्हटलं स्टोरी सांगतो म्हटलं नंतर. ठीक आहे म्हटलं जा. नंतर परत काही महिन्यानं आम्ही भेटलो. तर ती जी मुलगी आहे जवळपास त्यांचं नाही म्हटलं तर पूर्ण नेटवर्थ 800-600 करोड रुपये. आणि मग मी म्हटलं यांचं आडनाव असं का वेगवेगळं आहे. म्हटलं एक पाहिजे ना. तर तो म्हटला असं आहे की ही मुलगी ज्यांना आजी आजोबा म्हणतात ते तिच्या आजी आजोबा नाही आहेत, त्यांनी तिला दत्तक घेतलंय. मी म्हटलं बरं कसं काय. ते म्हटलं की या मुलगीची मम्मी त्या घरात काम करत होती. कालांतरानं जे लोक आहेत ज्यांनी दत्तक घेतलं त्यांच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला, 2 मुलं मेली. परंतु हिच्या मम्मीचा प्रामाणिकपणा बघून, हिच्या मम्मीचा आपुलकी बघून त्यांनी हिच्या पूर्ण परिवाराला दत्तक घेतलं. त्या 2 बहिणी आहेत, त्या आजोबा निघून गेला, आजी निघून गेली, सगळी प्रॉपर्टी समजायले त्या मुलींच्या नावावर आहे. एक गरीब घरात जन्मले होते. मग विचार करा, एक मनुष्य विचार करतोय की हे नोकर माझ्या घरात प्रामाणिक काम करायला लागलाय, तो तुम्हाला वाटत नाही का परमेश्वर विचार करत नसेल की तुम्ही देवाच्या घरात जे काम करायलाय त्याचं प्रतिफळ तुम्हाला द्यावं. ती माझ्या वयाची, कितीतर कंपन्या तिच्या हाताखाली आहेत, सगळं तिला हँडल. घरामध्ये जवळपास 80 नोकर आहेत. तिच्या क्षमतेनं नाही, तिच्या आईच्या क्षमतेनं नाही, फक्त आईमध्ये गुणधर्म होतं की मी प्रामाणिक काम करणार. हालेलुया, 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 हालेलुया. जर एक मनुष्य विचार करतो की मी माझ्या नोकरासाठी करू शकतोय, बायबल सांगते परमेश्वर म्हटला आता मी तुम्हाला दास म्हणत नाही, म्हटला आता मी तुम्हाला भाऊ म्हणतोय. हालेलुया. परमेश्वर विचार करत नसेल काय तुम्ही फरशी पुसायला लागलाय त्याचं प्रतिफळ तुम्हाला द्यायचं. परमेश्वर विचार करत नसेल का तुम्ही टाइम टू टाइम चर्चचं काम करलं त्याचं प्रतिफळ तुम्हाला द्यायचं आहे. परमेश्वर विचार करत नसेल का टाइम टाइम तुम्ही प्रार्थना करता त्याचं प्रतिफळ तुम्हाला द्यायचं आहे. परमेश्वर विचार करतोय. हालेलुया, 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 हालेलुया. तिच्या मम्मीचं शिक्षण एवढं झालं नाही, त्याच्या पप्पाचं शिक्षण एवढं झालं नाही, तरी पण दोन्ही मुली 600-700 करोड रुपयाच्या मालकीण आहेत. कसं काय. हालेलुया. एक माणूस विचार करते, तुम्हाला सांगा परमेश्वर विचार करत नाही का. देवाचं वचन सांगते की मी दुष्ट असताना तुम्हाला कळते आपल्या लेकराला किती सुंदर गोष्टी द्यायच्या. स्वर्गीय तुमचा परमेश्वर तुमच्या इच्छेच्या पलीकडं, तुमच्या योजनेच्या पलीकडं, तुमच्या विचाराच्या पलीकडं तुम्हाला पुरवठा करणार नाही का. निश्चित करणार. कोसणं बंद करा. कर्जाला, पराजयाला, समजायला खड्ड्याला कोसणं बंद करा. प्रार्थना करा, वचन वाचा. जे सामर्थ्य परमेश्वर आत्म्यात ठेवलंय, जे विश्वास आत्म्यात ठेवलाय, जे पवित्र आत्मा आत्म्यात ठेवलाय त्याला चेतवा. त्या खड्ड्यातनं परमेश्वर राजमहालाचा रस्ता ओपन करतो. पण जर तुम्ही कोसत बसला, हालेलुया. अनेक वचन आपण काढूया. किती लोकांना समजाले. नीतिसूत्रे 13 अध्याय 4 वचन.
आयुष्याचा जीव इच्छितोय, पण त्याला काय मिळत? बसा पुढं. परंतु उद्योगाचा जीव पुष्ट केला जाईल. उद्योगाचा जीव पुष्ट केला जाईल. 13:4 काय लिहिलेलं आहे की आळसाचा जीव इच्छा करतोय, हे देवा मला क्लास 1, देवा मला बिझनेस, देवा मला हे, देवा मला ते. त्याची इच्छा पुष्ट आहे आणि ती बडबड पण करतोय. हालेलुया. जे परमेश्वर तुमच्या आतमध्ये ठेवलंय त्याचा काय उपयोग तुम्ही करलाय? देवाच्या राज्यासाठी, तुमच्या घरासाठी, तुमच्या येणाऱ्या भविष्यासाठी. हालेलुया, हालेलुया. देवाचा सेवक डीजे दिनाकरन जॉब लागला. देव म्हटलं आता फुल टाइम सेवा करायचं. ते म्हटले नाही. म्हटले खरंच फुल टाइम सेवा, मला भिकाऱ्यासारखं फिरायचं नाही. देव म्हटला नाही. म्हटला ज्याला आम्ही बोलवतो त्याला मी चारतोय. म्हटलं त्यांनी समर्पण केलं, फुल टाइम सेवा करतो. त्यांच्या येणाऱ्या पिढीला काम करायची गरज नाही. का? त्यांच्या आतमध्ये जे देवाने अभिषेक ठेवला त्याला त्यांनी स्वीकारलं, त्याचा उपयोग केला. देव त्यांचा परिवार ब्लेस केला. तुमच्या आतमध्ये जे परमेश्वर ठेवलाय त्याचं काय करायलाय? जी डिग्री हातामध्ये त्याचं काय करायलाय? जी आयडिया डोक्यामध्ये त्याचं काय करायला लागलाय? मी तुम्हाला का त्या स्त्रीचं उदाहरण सांगितलं? यासाठी की सैतान तुम्हाला फसवू नये की तुझं शिक्षण नाही झालं. ज्या स्त्रीचं शिक्षण नाही झालं तिनं सगळ्यात मोठं रिवायवल आणलं पूर्ण जगामध्ये. हालेलुया, हालेलुया. वाचता लिहिता येत नव्हतं, पण कित्तर वाचता लिहिता येणार लोकांसाठी तिनं प्रार्थना करून त्यांचं परिवार उभं केली. एक स्त्री जिनं जे परमेश्वर दिला त्याचा उपयोग केला. देवाला माहित होती यात क्षमता आहे फरशी पुसायची, देव तिला ती दिला. पण त्या फरशी पुसायच्या क्षमतेतून मला यामध्ये आश्चर्य काय माहितीये का? ती स्त्री शरीरानं गुलाम आहे, पण डोक्यानं कधीच गुलाम नव्हती. शरीरानं तिला अधिकार नाही बायबल कॉलेजमध्ये एंटर करायचा, कदाचित शरीरानं तिला अधिकार नाही सन्मानी स्थानी उभं राहायचं, शरीरानं तिला अधिकार नाही हक्कानं काय मागायचा. पण मानसिकतेनं त्यांनी कधीच गुलामी स्वीकारली नाही. ती बाहेर फरशी पुसायला, पण तिचं लक्ष आतमध्ये की देव मला पण देऊ शकतोय काय. हालेलुया. देवाचे कित्तर लेकरं मानसिक गुलाम आहेत. गरिबीचे, पराजयाचे, अपमानाचे, माझ्याकडे होऊ शकत नाही विचाराचे, माझं आता झालं या विचाराचे गुलाम आहेत. त्यामुळे विश्वासानं काही मागू पण शकत नाही. पण ही स्त्री, हिला माहित आहे आपण फरशी पुसावली. आपण जर वरडून मागितलं मला खायला ब्रेड द्या, तरी लोक ब्रेड पण देणार नाहीत. पण ब्रेडपेक्षा किती मोठी गोष्ट पवित्र आत्मा ती मागायला आतनं. तिच्या मनात कधीच विचार आला नसेल की माझी लायकी आहे का पवित्र आत्मा मागायचं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एक भिकारी तुमच्या दारात आला आणि तुम्ही फ्रेश चिकन, बटर चिकन बनवलंय, वासानं तो म्हणाल काय मला आतनं बटर चिकनच पाहिजे? तो काय म्हणाल माई जे काही शिळ असेल ते मला. पण जी स्त्री गुलाम आहे, बाहेर फरशी पुसायला, पण काय मागायला देवाकडे? शरीरानं गुलाम होती, मानसिकतेनं नाही. शरीरानं कर्जात असा नो प्रॉब्लेम, मानसिकतेनं कधी कर्जात नाही राहायचं. कर्जाची मानसिकता म्हणजे भित्रेपणाची मानसिकता आहे. कर्जाची मानसिकता म्हणजे सगळ्यांसमोर स्वतःला छोटं फील करण्याची मानसिकता आहे. शरीरानं तुम्ही असा, अकाउंट करायचे असा, यापर्यंत विचारानं कधीच गरिबीच्या मानसिकतेमध्ये नाही राहायचं. एक गरीब देवाला अधिकारानं मागू शकत नाही, कारण त्याची गरिबी त्याला मागू देत नाही. एक कर्जात पडलेला व्यक्ती विश्वासानं म्हणू शकत नाही मी कर्जमुक्त आहे. का? ते कर्ज त्या मानसिकतेमध्ये तयार झालं असते, ते कर्ज त्याला बोलू देत नाही. म्हणून म्हटलं शरीरानं असा गरीब, शरीरानं कर्जामध्ये असा, मानसिकतेनं कधीच नाही राहायचं. जर ती स्त्री मानसिकतेनं गुलाम राहिली असते, आयुष्यभर गुलाम राहिली असते. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ना कुठलं आंदोलन, ना कुठलं काय ना काय ना काय, सगळे नियम कॅन्सल केले. का? अभिषेक. जे तिच्या आतमध्ये, तुमच्या आतमध्ये काय परमेश्वर दिलाय, आयडिया दिलाय, अभ्यास करण्याची क्षमता दिलाय, अशिक्षित आहे जाऊ दे, प्रार्थना करायची क्षमता दिलाय, जास्त प्रार्थना करा. युजलेस परमेश्वर कोणाला नाही बनवला. हे आळशाला पण परमेश्वर शेत दिलाय, समजायला युजलेस नाही. देव कधीच युजलेस बघत नाही तुमच्याकडे. कधी आळशी आहे, देवाला माहिती आहे काय करणार नाही, तरी पण देव तिला दिला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वर कधीच युजलेस बघत नाही.
देवाला माहिती होतं हे काय करणार नाही, 1 रुपयाचं नुकसान हाय तसं राहील, तरी पण देव त्याला म्हटलं 1 रुपया तर देतो. देव न्यायी परमेश्वर आहे, प्रत्येकाला त्या क्षमतेप्रमाणे देतोय, पण देतोय. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बायबल कॉलेजमध्ये बसणाऱ्या आत हिच्याकडे प्रार्थना करून गेल्यात. कोण आहे स्त्री? बाहेर फरशी पुसतो. तिचा परिवार चेंज झाला. तुम्ही आज जर देशातले जेवढे मोठे मोठे सेवक आहेत ना, ते जर आत्मिक आई वडील हुडकत हुडकत गेला, शेवटी तुम्ही त्या स्त्रीपर्यंतच जाणार. इतके मोठे सेवक तिच्यावर उभे राहिले. कोण स्त्री? काळी, अशिक्षित, गुलाम, फरशी पुसणारी, नोकर. या सगळ्या गोष्टी कोण लक्षात ठेवत नाही आज. फक्त एकच माहिती आहे, लुसिफेरो देवाचा अभिषिक्त. हालेलुया, हालेलुया. जे देव तुमच्या आतमध्ये ठेवलाय, व्हॉट एव्हर यू नीड इज इनसाइड यू. जे तुम्हाला पाहिजे आहे सगळं देव आतमध्ये ठेवलं. फक्त फरक एवढाच आहे की जी देवाने मला किती कमी दिले त्याविषयी मी कुरकुर करतोय, का देवा जे दिले त्याबद्दल धन्यवाद, यातून तू मार्ग दाखव. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. साईडच्या व्यक्ती सांगा, देव तुम्हाला उजलेच नाही समजत. तुम्हाला माहिती आहे, ती ज्यावेळी तिला पवित्र आत्म्याचा उतरला त्यावेळी ती 40-45 वर्षाची असेल. म्हणजे जवळपास म्हातारे व्हायच्या टप्प्याच्या मीडियम. पण देव तिला युजलेस नाही समजला. हालेलुया. देव तिला युजलेस नाही समजत. देव तुम्हाला युजलेस नाही समजत. मग का असं वाटतंय की मी युजलेस आहे? त्याचं कारण आहे, मी देवाच्या वचनामध्ये बघत नाही. मी परत सांगतोय का, तुमच्यात देव दिलाय. कदाचित परमेश्वर तुम्हाला विचार करण्याची क्षमता दिलाय. देवाला सांगा, देवा ही क्षमता जी आहे नाही, हे अजून क्लिअर मला दिसू दे. कारण तुमच्याकडे शिक्षण नाही, पण तुम्हाला प्रार्थनेची आवड देव दिलाय. समजायले? तर आपल्या लेकरासाठी, आपल्या परिवारासाठी करा 4 तास 5 तास प्रार्थना करायची. ते देव तुम्हाला दिलाय, ज्याच्यावर देव तुमचं घर ब्लेस करेल. शिक्षण नाही, पण प्रार्थनेची क्षमता दिलाय. कारण तुम्हाला वचन समजत नाही, परंतु देव तुमच्यामध्ये विश्वास दिलाय. विश्वासानं प्रार्थनेत बसा. हालेलुया, हालेलुया. किती लोकांना समजाले? युजलेस नाही आपण. तर फरक आहे काय बघताय तुम्ही. देवाने मला किती कमी दिले हे बघताय का देवा धन्यवाद याच्यामध्ये, कारण का यातनंच माझी मोठी साक्ष तुम्हाला तयार करणार. काय बघताय तुम्ही? खूप महत्वाचं आहे. हालेलुया, हालेलुया. मी काल जेव्हा सेवक आहे ते म्हणजे एक्सपायर झाले, देवाच्या घरी जवळपास 70 पेक्षा जास्त राष्ट्रपतींचे ते सल्लागार होते. आफ्रिकेमध्ये जन्मलेलं 11 भाऊ बहीण आहेत, ते 6व्या नंबरचे. त्यांचं एक पोस्ट वाचत होतो काल. ते म्हणले की जर माझ्या आईनं 5 मुलं झाले म्हणून अबॉर्शन केलं असतं, तर तिनं फक्त लेकराचं अबॉर्शन, 6वे म्हणजे माझं जर अबॉर्शन केलं असतं तर तिनं फक्त लेकराचं अबॉर्शन केलं नसतं. म्हणले त्यांनी त्यांच्या घरातल्या सगळ्यात पिढीमधल्या श्रीमंत व्यक्तीचं अबॉर्शन केलं असतं. त्यांनी समजायले 65 बुक्स लिहिल्या, 65 बुक्स, बेस्ट सेलिंग बुक्स लिहिणाऱ्या लेखकाचं अबॉर्शन केलं असतं. त्यांनी आफ्रिकेमध्ये सगळ्यात मोठ्या चर्चचा पास्टरचं अबॉर्शन केलं असतं. त्यांनी त्यांची परिस्थिती बदलणाऱ्या व्यक्तीचं अबॉर्शन केलं असतं. हालेलुया. भलेही 11 लोकांमध्ये परमेश्वर त्यांना जन्म दिला, भले गरीब घरात जन्म दिला, पण त्यांच्यामध्ये परमेश्वर दिला शिक्षणाची आवड, त्यातनं त्यांनी स्वतःला उभं केलं. हालेलुया. युजलेस असं नाहीये. सांगा साईडला, युजलेस नाहीये. युजलेस नाहीये. देव तुमच्यात पण काहीतरी दिलाय. हालेलुया. तुम्ही एवढ्या विश्वासानं, एवढं सुंदर, एवढं भारी सांगताय की त्याला पटतंय की खरंच मी युजलेस आहे. हालेलुया. मला मी युजलेस. सांगा साईडला, तुम्ही युजलेस नाहीये. देवानं तुम्हाला डोळे दिलेत, देवानं चेहरा दिलाय, देवानं मान दिल्या, फिरवा ना असं म्हणा, तुम्ही युजलेस नाहीये. हालेलुया. तुम्ही युजलेस नाहीये. समजाले?
देव दिलाय आतमध्ये. किती म्हातारा असा समजाले. मोशेमध्ये परमेश्वर उडकला की याच्याद्वारे इस्रायलचं मी वाचवणार आहे, त्यामध्ये देव उडकला. घरात जाऊन आहे की नाही, हे मत्ते 25 आहे की नाही 14 ते 30 वाचा, तुम्हाला कळल की जो युजलेस आहे त्याला पण देव युजलेस समजत नाही, त्याला पण एक रुपया दिला परमेश्वर की तू पण कर. हे आळशी आहे देवाला माहिती आहे, पण देव त्याला पण शेत दिलाय. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. मग विचार करा, परमेश्वर तुम्हाला मला देणार नाही काय? दिलाय. ज्यावेळेस तुम्ही जन्मला, ज्यावेळेस तुमचा जन्म झाला त्या दिवशी परमेश्वर योजना केला, एक कला, एक कौशल्य, एक विचार करण्याची क्षमता, प्रार्थना करण्याची क्षमता, विश्वासाची क्षमता परमेश्वर तुमच्यामध्ये दिला. त्यामुळे किती कमी आहे याच्या रडायचं, किंवा जे परमेश्वर दिलाय त्यातनं मी त्याचा काय उपयोग करायला लागलो. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. सांगा साहित्य तुला, जे परमेश्वर दिलाय त्याचा उपयोग करा. जे परमेश्वर दिलाय त्याचा उपयोग करा. हालेलुया. जर तुम्हाला माहित नसेल देव तुमच्यामध्ये काय दिलंय, तर प्रार्थना करा, वचन वाचा, शोधा, देवाला सांगा देवा दाखव तू माझ्यात काय ठेवले. कदाचित देव तुम्हाला बोलण्याचीच कला दिलाय, सुवार्थ प्रसार करा. हालेलुया. समजाले. कदाचित बोलण्याची कला दिलाय, सुवार्थ प्रसार करा. एक धीट, एक गर्विष्ठ व्यक्ती, एक कुरकुर करणारा व्यक्ती, एक घमंडी व्यक्ती देवासाठी काय करू शकत नाही. हालेलुया. काय तर देव दिलाय, असंच विनाकारण पृथ्वीवर नाही पाठवला परमेश्वर. म्हणून म्हटलं घरात जाऊन मत्ते 25 आहे की नाही नीट वाचा. देव तुमचे डोळे उघडेल, तुम्हाला कळल की 1 रुपये देवाला. देव म्हटलं आळशी आणि दुष्ट दासा त्याला म्हणालाय. कधी देताना नाही म्हटलं तू आळशी आणि दुष्ट आहेस, देताना सगळ्याला त्यांच्या बरोबरीला थांबवला परमेश्वर त्याला. जे बिझनेस दिलाय छोटा आहे त्यातनं देवाकडे कृपा मागा. समजायले. जे देव दिलाय त्यातनं घडवायला शिका. देव निर्माण करता परमेश्वर आहे आणि त्याचा आत्मा तुमच्या माझ्यामध्ये काम करतोय. तुमच्यामध्ये क्षमता आहे निर्माण करायची. किती अशिक्षित असा, त्या स्त्री अशिक्षित होती, पण तिने तिच्या येणाऱ्या पिढीसाठी, पिढी आणि पिढीसाठी समजाले धन, संपत्ती, सन्मान निर्माण केलं. कसं केलं? जे देव दिला त्यात. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणा मी युजलेस नाहीये, मी युजलेस नाहीये. देवा जगामधली सगळ्यात मोठी मंडळी डॉक्टर पॉल एंगिचो समजाले. त्यांना सुवार्थ एका मुलगीनं सांगितली. तिनं तिच्याकडे असणाऱ्या साक्षीचा उपयोग केला. त्या सेवक जगात सगळ्यात मोठी मंडळीचे सेवक कोणी? एक लहान मुलगी सांगितली, साक्ष सांगितली. आता मग साक्षीकडे जाणार समजायले. तिने विचार पण केला नसेल की मी हे जे अल्सरनं मरणारा व्यक्ती आहे याला मी साक्ष सांगाले, हे जीवनातले इथे काय करू शकते. तिने फक्त साक्ष सांगितली आणि ते व्यक्ती जगातली सगळ्यात मोठी मंडळीचं पास्टर बनला. कसं? एकानं जे देव तिच्याकडे दिला त्यातनं तिनं तयार केलं. जितकं प्रतिफळ त्या सेवकाला आहे त्या मोठ्या मंडळीचं, तितकंच प्रतिफळ त्या लहान मुलगीला पण आहे. का? कारण तिच्याद्वारे हालेलुया तिच्याकडे जी प्रार्थना करण्याची क्षमता होती तिनं प्रार्थना केली. ते म्हटले नको, म्हटले येशू नको म्हटले. ती तिथंच रडून त्यांच्यासमोर प्रार्थना करली की देवा याला बरं कर. ते सीन समजा तिच्याकडे प्रार्थना करायचे शब्द होते, त्या शब्दाचा उपयोग केला. ते सीन त्यांच्या मनामध्ये परिवर्तन आणला. तिने बायबल वाचायला सुरू केलं आणि कालांतरानं जगातलं सगळ्यात मोठं पास्टर डॉक्टर पॉल यंगीचो. कुणामुळं? एक मुलगी ज्याकडे देवानं जे दिलं त्याचा उपयोग केला आणि त्या मुलगीच्याद्वारे परमेश्वर एक बीज तयार केला, ज्या बीजातून देवानं जगातली सर्वात मोठी मंडळी तयार केली. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. तो सेम आत्मा आपल्यामध्ये काम करतो. म्हणून म्हटलं सुरुवातीला आपण साक्ष देणार यासाठी नाही की देवानं माझ्यासाठी काय काय केलं, यासाठी देवा तुझ्या गौरवासाठी. हालेलुया. आपण आपल्या जागेवर उठून उभा राहू. डोळे बंद करून प्रार्थना करूया. शबारी बोलो. देवाला सांगा देवा जे तू माझ्यात ठेवलायस ते मला दिसू दे. युजलेस नाहीये आपण.
नो 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 नो.